ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यान योग. योग साधना भाग 25. सोहम भावाने एकरूपता. ओव्या आहेत 305 ते 310. गीतेचा श्लोक आहे 15वा. मूलाधार चक्रापासून ऊर्ध्वमुख होऊन निघालेली कुंडलिनी अंतिमतः ब्रह्मरंध्राचा भेद करून शिवस्वरूपाशी एकरूप होते, असे ज्ञानदेवानी मागच्या भागात सांगितले. आता ते ऐक्य कशा स्वरूपाचे असते ते दृष्टांताने सांगणार आहेत. श्लोक 15. युज्येनेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. मनाचे नियमन केलेला व याप्रमाणे मनाला सदा योगयुक्त करणारा योगी जिचे पर्यवसान मोक्षामध्ये आहे अशी मत्स्वरूप शांती प्राप्त करून घेतो. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. मग ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्वस्थ होऊन ते ब्रह्म मी आहे या भावनारूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्मरूपी लिंगाशी ऐक्य पावते. तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहीसी होय झटे तेथ गगनासकट आटे समरसी दिये पै मेघाचेनी मुखी निवडिला. तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होतो व मग शक्ती आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. त्या ऐक्यात मूर्ध्नी आकाशासकट सगळ्यांचा लय होतो. पै मेघाचेनी मुखी निवडिला समुद्र का वोघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया. मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते, म्हणजे तो समुद्रच नदीच्या रूपाने आपणास मिळतो. तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडू कुमारा. हे अर्जुना, याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरूप टाकून शिवच शिवात मिळतो तेव्हा ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे. आता दुजे हन होते की एकची हे आई ते ऐशीय विवंचने पुरते उरेचिना. आता द्वैत होते की हे स्वरूप स्वतःसिद्ध एकच होते असा विचार करण्यापुरतीही जागा उरत नाही. गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊन ठाके. चिदाकाशात मूर्ध्नी आकाशाचा लय होतो अशी जी काही स्थिती आहे ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती प्राप्त होईल. भगवान श्रीकृष्णांनी 10व्या श्लोकापासून योग साधना कशी करावी ते सांगण्यास सुरुवात केली होती. गीतेच्या या 15व्या श्लोकात योग साधनाने शांती कशी प्राप्त होते या विषयाचा त्यांनी उपसंहार केलेला आहे. योगाचे अंतिम फल म्हणजे एकत्वाचा अनुभव घेणे व फलतः शांती प्राप्त करून घेणे. ते फल या अष्टांग योग साधनेच्या सहाय्याने साधक प्राप्त करू शकतो. त्यासाठी मनाचं नियमन आणि चित्ताची एकाग्रता आवश्यक आहे. या साधनेचे ज्ञानदेवाने विस्तारानं वर्णन केलेलं आहे. आसन कुठं मांडावं, कसं मांडावं, त्यावर कसं बसावं, सद्गुरु स्मरणानं साधनाला का सुरुवात करावी ते सर्व सांगून पुढे त्यांनी मूलाधार चक्री अधोमुख असलेली कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वमुख होऊन एकेका महाभूताची आटणी करत ब्रह्मरंध्रापर्यंत कशी पोचते त्या लययोगाचे वर्णन करून सांगितले. ओंकाराच्या अर्धमात्रेसह 3.5 मात्रा मूर्धन्य आकाशात जाऊन मिळतात. मग कुंडलिनी ब्रह्मस्थानी स्थिर होते व सोहम भावाचे बाहू पसरून परमात्म्याला आलिंगन देते. त्यावेळी एकरूप होण्यामध्ये पंचमहाभूतांचा जो पडदा होता तो पंचमहाभूते नाहीशी झाल्यामुळे बाजूला होतो व शिव आणि शक्ती यांचं ऐक्य होतं. या सामरस्यात आकाशासह सर्वांचा लय होतो. इतकेही द्वैत तिथे शिल्लक राहत नाही अशी अनिर्वाच्य स्थिती योग्याला प्राप्त होते. मूर्ध्नी आकाश सुषुम्नेच्या दुसऱ्या टोकाशी 2 भुवयांच्या मध्यभागी आज्ञाचक्र हे 6वे चक्र असते. मूलाधारी निद्रिस्त असलेली कुंडलिनी जेव्हा जागृत होते त्यावेळी ती मूलाधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत येते. त्यापुढे जे आकाश आहे त्याला मूर्ध्नी आकाश असं म्हणतात.
त्या आकाशात या कुंडलिनी शक्तीचा विलय होतो. मुळात ऐक्य असून सुद्धा जीव अहंभावामुळे स्वतःला वेगळा समजतो व त्यामुळे द्वैत निर्माण होते. योग साधनेने पुन्हा अद्वैत स्थिती प्राप्त होते. याचे स्पष्टीकरण ज्ञानदेवाने दृष्टांताने केलेले आहे. समुद्र हा पाण्याने भरलेला असतो. मेघाच्या द्वारे त्यातील पाणी समुद्रापासून वेगळे होते. मग ते पाणी मेघ नेईल तिकडे जात असते. अनेक ताप भोगीत राहते. उष्णतेने बाष्परूप झालेले असते. अशी हलकी अवस्था प्राप्त झाल्यामुळे जणू काही अहंकाराने वर वर जात राहते. पण वाटेत पर्वतादी अडथळे येत असतात. ते सर्व ताप सहन करत त्याची वर जाण्याची प्रक्रिया चालूच असते. अखेर जेव्हा शैत्य प्राप्ती होते त्यावेळी पुन्हा त्याचे पाण्यात रूपांतर होऊन ते पृथ्वीवर पडते व नदीच्या ओघात सापडून पुन्हा समुद्राला मिळतं. पुन्हा ऐक्यस्थिती प्राप्त करते. त्याप्रमाणेच जीव सुद्धा प्रथम परमात्म्याशी एकरूप असूनही अहंकारामुळे स्वतःला वेगळे समजू लागला होता. जेव्हा त्रिविध तापाने पोळले जाऊन त्याला एकत्वाची ओढ लागली त्यावेळी साधनेचे शैत्य प्राप्त होताच पुन्हा तो परमात्मा स्वरूपी लीन झाला. मेघजलाप्रमाणेच हा शिवशक्ती यांच्या मिलनाचा प्रकार आहे. हे एकत्व कसे होते त्याचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, पदी पद प्रवेशी. पदामध्ये पदाचा प्रवेश होतो त्याप्रमाणे शिवशक्तीचे मिलन होते. हा प्रवेश पिंडाच्या मिशाने म्हणजे शरीरात राहूनही जीव परब्रह्मामध्ये लीन होतो. शक्ती शिवात लीन होते आणि हे ऐक्य समुद्र जलासारखेच असते. किंवा तत्वमसी या महावाक्यात तत्, त्वम व असी ही 3 पद आहेत. त्यातील त्वम पद असा जो चैतन्यमय शरीरधारी जीव तत्पद म्हणजे परमेश्वराशी ऐक्य पावतो. जीवात्मा जो द्वैतात वावरत होता तो परमात्मा तत्वाशी पुन्हा एकरूप होतो. अशा प्रकारे पद पदात लीन होऊन जाते. अशा स्थितीत द्वैत होते की नित्य अद्वैत स्थितीच होती हा विचार सुद्धा राहत नाही. आकाशातच आकाशाचा लय व्हावा त्याप्रमाणे ही स्थिती असते. ही अनुभवाची गोष्ट आहे. ज्याला अनुभव येईल त्यालाच कळेल. साखर, गूळ, आंबा वगैरे अनेक पदार्थ हे गोड पदार्थ आहेत. पण त्यांच्या गोडीत सुद्धा विविधता आहे. पण ज्याने कधी ते खाल्ले नसतील त्याला नुसत्या शाब्दिक ज्ञानाने त्यांची गोडी आणि त्या गोडीतला वेगवेगळेपणा कसा कळेल. त्याकरता ते खाऊनच पाहिले पाहिजेत. म्हणजे त्या सर्वांना सरसकट गोड म्हटले असले तरी त्या गोडीतही काय फरक आहे ते खाल्ल्यानंतरच जाणवेल. त्याचप्रमाणे योग मार्गाने शिवशक्ती यांचे ऐक्य कसे होते त्याचा आलेख जरी काढला असला तरी प्रत्यक्षात जो त्याचा अनुभव घेईल त्यालाच कळेल की हे ऐक्य कशा प्रकारचे होते. कबीर म्हणतात, आत्म अनुभव ज्ञान की जो कोई पूछई बात सो गूंगा गुड खाय के कहे कौन मुख स्वाद. एखादा मनुष्य आत्मा, अनुभव, ज्ञान याविषयी विचारतो. पण मुका मनुष्य ज्याप्रमाणे गुळाची चव सांगू शकत नाही त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य आत्म्याचा अनुभव सांगू शकत नाही. आत्मज्ञानाचा अनुभव हा बोलून सांगता येणारा नाही. जो बोलून सांगेल की मी शिवाशी एकरूप झालो तर ती गोष्ट मान्य होणार नाही. कारण जर एकरूप झाला होता तो पुन्हा वेगळा झालेला दिसतो. जो एकरूप होईल तो वेगळेपणानं पुरणारच नाही. तेव्हा हा अनुभवाचा विषय आहे. ज्ञानदेव आपल्याला दृष्टांतांच्या सहाय्याने त्या एकरूपत्वाचा आलेख काढून दाखवतात व आपल्याला त्या एकरूपत्वाजवळ नेण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांची मुळी प्रतिज्ञाच आहे की बोली अरूपाचे रूप दावीन. ज्ञानदेवही या स्थितीचे शब्दांनी वर्णन करता काय येणार नाही ते सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.